नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण हळदीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. हळदीची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे नांदेड, जिथे आवक 2637 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 10,700 रुपये, जास्तीत जास्त दर 14,300 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,515 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगोली, जिथे आवक 3,050 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 12,100 रुपये, जास्तीत जास्त दर 14,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 13,300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वाई, जिथे आवक 1200 क्विंटलची झालेली आहे. 7 प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 14,000 रुपये, जास्तीत जास्त दर 16,700 रुपये आणि सर्वसाधारण दर 15,200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वाशिम, जिथे आवक 2400 क्विंटलची झालेली आहे. 7 प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 11,700 रुपये, जास्तीत जास्त दर 13,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मेहकर, जिथे आवक 1630 क्विंटलची झालेली आहे. 7 प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 11,500 रुपये, जास्तीत जास्त दर 13,235 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लोणार, जिथे आवक 3200 क्विंटलची झालेली आहे. 7 प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 12,000 रुपये, जास्तीत जास्त दर 13,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,750 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह हळद बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया प्रत्येक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.